सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे. कारण की बघा, या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा ठरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी ₹50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, पण त्यांच्या बँक खात्यात अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नव्हते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा, ज्या शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी वाट पाहत होते, त्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की बघा, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून आता लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे. या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे. पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते. अर्थात बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील. म्हणजेच की बघा, ज्यांचे 3 वर्षाचा 2022 तसेच 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असल्यास तुमच्या बँक खात्यात 100% पीक विम्याचे पैसे आता आज निधी जमा होत आहे. आता बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी मित्रांनो, आता हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रितपणे वाटप होत आहे. आता 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते. तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा, सोयाबीन असो, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा आता वाटप होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. या ठिकाणी तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाली असून 75% पीक विम्याची यादी वर्षाला 2024 म्हणजेच की बघा 32 जिल्ह्याची जाहीर झालेली आहे आणि 2022 मध्ये पीक विमा झोपलेला होता. तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकरी बघा 2022चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का, याची बघा याची यादीत तुमचं नाव आहे का? बघा, सर्वात अगोदर 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. जशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे, या प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो, या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून बघा अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसत आले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील, त्यांच्या खात्यात अगदी बघा मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी अपात्र ठरतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे बघा, जिल्ह्याची यादी असलेली सुद्धा ती जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत आहे. असलेली जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्याच्या प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता ते जिल्हे कोणकोणते आहेत? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, बीड जिल्हा आहे.
त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे दिसत आहे. आता खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे पुढचे जे काही जिल्हे आहे, या व्यतिरिक्त जिल्हे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, जालना आहे, बघा जालना जिल्हा आहे, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. आणि त्या अहिल्यानगर जिल्हासुद्धा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही. यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुमचे यादीत नाव आहे का? हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार. बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे, यांची आपण एका मिनिटात माहिती पाहणारच आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल, तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील. फक्त तुमच्याच बँक खात्यात पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा, आता कोणते नियमाचे पालन करावे लागेल, कोणते तुमच्या अटी पूर्ण असतील. आता शेतकरी मित्रांनो बघा, बँकेची यादी आता जाहीर झालेली आहे. आता बघा, जर तुमचं बँक अकाउंट या यादीच्या बँक अकाउंटपेक्षा असलं, तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ते बँक कोणती आहे? बघा सर्वप्रथम बँक म्हणते की बघा बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बघा कॅनरा बँक, बघा आय-सी-आय-सी बँक, कोटक महिंद्रा बँक, एच-डी-एफ-सी बँक, बघा आय-डी-एफ-सी बँक, त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी तसेच पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकाचा पैसे वाटप होतील. आता महत्त्वाचे काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असणे पाहिजे. जर बघा, जर तुमचं बँकला आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.